मी वैभव माळवदे, फायनान्शियल ॲडवायझर. सध्या हॉट टॉपिक न्यूज मधला राजेश एक्सपोर्ट. LICचा पैसा बुडाला का काय, कस्टमरचा पैसा बुडाला का काय, LIC मध्ये घोळ झाला काय, या चर्चाला उदाहरण सोशल मीडियावर आलेलं आहे. त्या विषयावर क्लॅरिटीसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती करून घ्या. मित्रो, LIC म्हणजे ही छोटी मोठी कंपनी नाही, ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कण आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा LICच्या वेबसाईटवर माहिती घेऊ शकता. आणि LICचा व्यवहार एकदम पारदर्शक आहे. जे कस्टमर LIC ऑफिसला जाऊन आलेले आहे त्यांना या गोष्टीचा अनुभव ऑलरेडी आलेला असेल. LICची स्थायिक मालमत्ता माहिती आहे तुम्हाला किती आहे? तर LICची जी स्थायिक मालमत्ता आहे ती आहे 60 लाख कोटी. 60 लाख कोटी म्हणजे जोक नाही. आता हे राजेश एक्सपोर्ट जे म्हणताय ना तुम्ही, ऍक्च्युअली राजेश एक्सपोर्ट ह्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्याच्यातले फक्त 10.8% त्या कंपनीचे टोटल ओनरशिप आपल्या LIC कडे आहे. ठीक आहे. आणि त्या 10.8% शेअर्सची आजचं व्हॅल्युएशन जर तुम्ही काढलं तर ते जवळपास 340 ते 350 करोड पर्यंत चाललं. म्हणजे समजा एक सोपे भाषेत दरवर्षी LIC मार्केटमध्ये जवळपास 80 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करते. ठीक आहे. आणि ह्या वर्षीचा LICचा नुसता प्रॉफिट आहे 27,000 करोड. ह्या वर्षीचा प्रॉफिट आहे. समजा LIC मार्केटमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर त्या 1 लाखापैकी राजेश एक्सपोर्टमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे LICची फक्त 56 पैसे. काही घाबरायचं कारण आहे का? म्हणजे जर आपल्या टोटल बजेट म्हणलं राजेश एक्सपोर्टमध्ये LICची जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघितली तर ती येते 0.0056%. म्हणजे अर्धा टक्का बी नाहीये. आणि सोशल मीडियावर रोज आलं की LIC बुडाली, कस्टमरचा पैसा गेला. अहो, LIC कुठं बुडत नाही. LIC म्हणजे अशा एका कंपनीवर अवलंबून बसलेली कंपनी नाही. LIC ही खूप मोठं विशाल असा समुद्र आहे. त्याच्यामुळं माझं कस्टमरला अपील राहील, तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका. याला सरकारी गॅरंटी, तुमचा पैसा सुरक्षित आहे. प्रत्येक पैसा, बोनस, मॅच्युरिटी, क्लेम सर्व गोष्टीला भारत सरकार रोख नगदीनं पैसे देण्याची गॅरंटी. त्याच्यामुळं अफवाला बळी पडू नका, लोकांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला 100% पैसा मिळणार, तुमचा पैसाही सुरक्षित आहे. आजच मी माझ्या 2 कस्टमरला LIC मधून लोन काढून द्यायला चाललो आहे. खूप खूप धन्यवाद.